आमची जुनी एक कबड्डीची संघ होता आणि हा संघ आपल्या गल्लीबोळात जुना गोविंदा खेळायचे त्या पद्धतीत खेळायचे। आता इथे जेवढे गोविंद आहेत यांचे वडील हंडीमध्ये होते, कोणतरी घरातला एक माणूस हंडीमध्ये होता, हा आपल्या गोविंदाचा इतिहास आहे। गोविंदा थर लावणं महत्वाचं नाही, प्रत्येकाची मन 25 वर्ष जुळवून ठेवणं हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे। तर तो एखाद्याला जर आम्ही 7 थर लावले तर समोरच्याला 8 थरच लावायला लागतील अशी ती तयारी होती। महाराष्ट्र राज्य सरकार, क्रीडा खात्याचे अधिकारी आणि दहीहंडी समन्वय समिती यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे। जर आपल्याला हा खेळ खेळायचा आहे तर खेळाडूंसाठी सर्वात महत्वाचं आहे की याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला जाणता आलं पाहिजे। त्याला पहिले इथून उभा करावं लागतं, मग तो एक थर आणखी जास्त घेतो। सर क्या बात। नमस्कार, मी निवेदक चंद्रकांत शेटे। सफर गोविंदा पथकांची दहीहंडी मुंबईचा आणि महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका उत्सव आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्ष चांगल्या पद्धतीने तो साजरा होतो आणि 1.5 ते 2 महिन्याचा सराव 365 दिवस वाट पाहिली जाते एका दिवसाच्या दहीहंडीच्या या उत्सवासाठी। आणि 365 दिवस कधी जातात आणि एक दिवस तो दहीहंडीचा कधी येतोय आमचा गोविंदा वाट पाहत असतो। आणि मुंबईभर मात्र सातत्याने हा दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। परंतु एक दिवस ते मानवी मनोरथ असताना आपण पाहत असतो, परंतु हाच गोविंदा सराव कसा करतो, आपल्या ऑफिस मधून वेळ काढतो, कामावरून आल्यानंतर इकडे येतो, कॉलेज वरून आल्यानंतर इकडे वेळ काढतो, आपल्या कुटुंबातून वेळ काढतो आणि तो वेळ देतो आपल्या मंडळासाठी, आपल्या दहीहंडी पथकासाठी। आणि आज अशाच पथकांचा आढावा आपण घेणार आहोत। आणि असंच एक पथक जे मुंबई महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला चर्चेत आहे। मागील 2 हंगाम प्रो गोविंदाच्या माध्यमातून चेंबूरचं बालवीर गोविंदा पथक हे चर्चेत आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर चेंबूरची आणि बालवीरची देखील चर्चा झाली। आणि आज आपण चेंबूरच्या घाटल्यामध्ये आलेलो आहोत। घाटला म्हटलं तर क्रिकेटही मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं आणि घाटला म्हटलं तर कबड्डी मोठ्या प्रमाणावर खेळली जाते, परंतु घाटल्याला मात्र गोविंदामध्ये महाराष्ट्रभर नेणारं मंडळ ते म्हणजे बालवीर। आणि आज बालवीरच्या सराव कसा चालतो याचा आढावा आजच्या दिवसाच्या भागामध्ये आपण घेणार आहोत। दहीहंडी खेळ एक दिवसाचा, परंतु वाट पाहतो आम्ही 365 दिवस या दहीहंडीची। आणि आज दहीहंडीचा खेळ चेंबूर मध्ये देखील साजरा होतो आणि चेंबूर मधलं असं एक मंडळ जे मात्र सध्या चर्चेत आहे। चेंबूर म्हटलं तर मुंबईचा एक महत्वाचा उपनगर आणि चेंबूरचा महत्वाचा भाग म्हणजे घाटला। या घाटल्यामध्ये क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर चालतं, तसंच कबड्डी देखील या घाटल्यामध्ये पाहायला मिळते। आणि याच घाटल्याचं नाव आणि चेंबूरचं नाव सध्याच्या घडीला महाराष्ट्रभर जात आहे आणि त्याचं कारण आहे बालवीर गोविंदा पथक। आणि आता सध्या आपल्या बरोबरीने आहेत बालवीर गोविंदा पथकाचे संदीप गुरव सर। संदीप गुरव सर, आम्हाला आवडेल याच्या स्पोर्टच्या वतीने आपण आपला जो मराठमोळा सण आहे या सणाला लोकप्रियता देण्याचा किंवा एक दिवस असतो दहीहंडीचा, त्या दिवशी फक्त आपण मानवी मनोरथ रस्ताना पाहतो, परंतु त्याच्या मागची मेहनत काय आहे, त्याच्या मागची प्रॅक्टिस कशी आहे, एक एक थर किती महत्वाचा असतो, एक एक शिडी किती महत्वाची असते, एक एक घटक किती महत्वाचा असतो, हे जाणून घेण्यासाठी आपण प्रत्येक मंडळाकडे चाललोय। महाराष्ट्रातील नामवंत मंडळाकडे आज आलोय बालवीर चेंबूर या ठिकाणी। संदीप सर, कशा प्रकारे सुरू झाला होता बालवीरच्या गोविंदाचा प्रवास? मुळात घाटले गावात बरेच गोविंदा होते आणि पूर्वी आमची जुनी एक कबड्डीची संघ होता आणि हा संघ आपल्या गल्लीबोळात जुना गोविंदा खेळायचे त्या पद्धतीत खेळायचे। आणि त्यावेळी माझा मामा असायचा, मी आपला बारका त्याच्या हाताला हात धरून आम्ही जायचो। अशा पद्धतीने गोविंदा, आता जिथे जेवढे गोविंदा आहेत यांचे वडील हंडीमध्ये होते, कोणतरी घरातला एक माणूस हंडीमध्ये होता, हा आपल्या गोविंदाचा इतिहास आहे। आणि आज पण त्यांचे पालक, त्यांचे आई वडील आमच्या बरोबर ती दहीहंडीला आमच्या सोबत असतात। एक जिव्हाळा आहे, हंडीबद्दलचं प्रेम आहे। आणि या विभागामध्ये घाटल्यात जेवढे क्रिकेट खेळणारे संघ आहेत या संघातील बरेचसे खेळाडू, बरेचसे क्रिकेटचे प्लेयर आमचे खूप पाठीराखी आहेत, हितचिंतक आहेत। आणि यांच्याच सोबतीने काही खेळाडू आम्हाला सोबतीला येतात आणि आपला कबड्डीचा संघ आणि कबड्डीच्या संघाची प्रॅक्टिस संपली, पावसाळा चालू झाला का त्या पावसाळा चालू झाल्या आमची दहीहंडीच्या प्रॅक्टिसला पण सुरुवात होती। सर, सुरुवातीच्या काही आठवणी ऐकायला आम्हाला आवडतील। ज्यावेळेला तुम्ही गोविंदा पथकात निघायचे त्यावेळेला जिंकलेलं मोठं पारितोषिक किती हजाराचं होतं, किंवा
विशेष अशा किती 5 थर असतील, 6 थर ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा लावले होते किंवा मोठं पारितोषिक त्याच्या काही आठवणी? मुळात आठवणी तर भरपूर आहेत. हंडी म्हणाली का प्रत्येक वर्षी एक आठवण असते. परंतु आम्ही लहान होतो, मी पण हंडी फोडायचो. आमचा जुना गोविंदा होता, त्याच्यानंतर दुसऱ्या थरावर, तिसऱ्या थरावर, नंतर आम्ही सर्व बालगोपाळ एकत्र आलो. एक चांगला प्रोफेशनल गोविंदा काढू जेणेकरून टी शर्ट आमच्या तळ्याला नवीन आल्या. हे 1998 साली. त्यावेळी ही सगळी बरीचशी मंडळी आमच्या सोबत होती आणि आजतागायत 25 वर्ष सर्व मनाने एकत्र, विचाराने एकत्र राहणारा गोविंदा थर लावणं महत्वाचं नाही, प्रत्येकाची मन 25 वर्ष जुळवून ठेवणं हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे आणि सातत्याने ते आम्ही टिकवून ठेवलं. संदीप सर, बालवीर आता एक ब्रँड होऊ लागलेला आहे किंवा चर्चेत आहे. मग प्रोच्या माध्यमातून किंवा ज्या पद्धतीने जी शिस्त आहे बालवीरची ती सगळ्यांनाच भावताना पाहायला मिळाली. परंतु ज्या वेळेला बालवीरने, आता बालवीर बऱ्यापैकी 8 थरांच्या यादीमध्ये सातत्याने बालवीरला पाहायला मिळत आहे, परंतु पहिले 8 थर जे लागले होते त्याविषयी काय म्हणाल किंवा त्याच्या मागची स्टोरी ऐकायला देखील आम्हाला आवडेल की 8 थर ज्यावेळेला पहिले लागले होते? सर 2003 साली आम्ही टेंबी नाक्याला स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची हंडी फोडली होती आणि तत्पूर्वी 2001 ला वनविभाग कला क्रीडा निकेतन कोपरखरणीची तुकाराम नाईक साहेबांची एक हंडी होती. 1 लाखाचं पारितोषिक होतं ते. आणि त्यावेळी देखील नामवंत गोविंदा होता माझगाव सार्वजनिक दक्षिण मुंबईतला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा माझगावचा ताडवाडीतला गोविंदा होता. आम्ही बघितले की थर त्यांची रचना चांगली होती, ते 8 थराचा त्यावेळी प्रयत्न करत होते आणि आमची अशी कंडिशन होती की आमचा 6वा थर लहान नव्हता, तो सुद्धा 6.5 फुटाच्या हात उंच जाईल एवढी 6.5 फुटाची त्याची हाईट होती. तर तो एखाद्याला जर आम्ही 7 थर लावले तर समोरच्याला 8 थरच लावायला लागतील अशी ती तयारी होती. परंतु आमचा पूर्वीपासून संकल्प आहे जेवढी प्रॅक्टिस तेवढे थर लावायचे. सुरक्षित गोविंदा हा आमचा संकल्प आहे आणि तो संकल्प आम्ही पाळत असताना आम्ही 4 पावलं मागे आलो. नाहीतर आमचे 8 थर जे 2013 साली लागले तर यदाकदाचित 2008 साली लागले असते. ज्यावेळी 2003 ला आम्ही टेंबी नाक्याची दहीहंडी फोडली आहे, ते सर्व खेळाडू जे डबल एका वगैरे घेत होते, बरेचसे खेळाडू आमच्या सोबत आहेत, यांची ती मेहनत बघितल्यानंतर आम्हाला एक वाटलं की नक्कीच आपण आणखीन काहीतरी तयारी पुढे केली तर बरं होईल. परंतु त्यासाठी 7-8 वर्ष भरपूर मेहनत करावी लागली, कारण की तसे खेळाडू घडवणं बनवणं ही 2 दिवसाची 2 वर्षाची नाही किमया. त्यासाठी खेळाडूंना सातत्याने त्या पद्धतीने तयारी करायसाठी, त्यांना आवड निर्माण होण्यासाठी व्यायाम, फिटनेस त्यांचा आणि ही सर्व तयारी करायला आम्हाला 8 वर्ष गेली सर. आणि मग किती आनंद होता? कुठे लागले होते पहिले 8 थर? सर ज्यावेळी आम्ही 8 थर लावले ना, ते 5 वेळा 8 थर लावले सुरुवातीला तर 5 वेळा 8 थर लावले आणि 5 वेळा 8 थर उतरवले सर. क्या बात. कोणती ठिकाण होती सर, काय ऐकायला सुद्धा आम्हाला आवडेल? आम्ही सर्वप्रथम चेंबूर नाक्याला होतो. चेंबूर नाक्याला कर्णबाळा दुनमुळे साहेबांची एक दहीहंडी होती. त्याच्यानंतर रवींद्र फाटक साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, प्रताप सरनाईक साहेब, आणखी टिळकनगर, असे आम्ही 6 ठिकाणी सुरुवातीला 5 थर लावले होते. म्हणजे एक मोठे 7 होते आणि 5 ठिकाणी 8 थर लावले होते सर. आणि आता आपला हा पारंपरिक सण थोडासा आता स्पर्धात्मक होऊ लागलेला आहे, म्हणजे प्रो गोविंदाच्या माध्यमातून त्याला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न होतोय. गेली 2 वर्ष मागील त्यामध्ये बालवीरचं नाव महाराष्ट्रातील नामवंत गोविंदांमध्ये घेऊ लागलाय, कारण त्या यादीमध्ये बालवीर 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावर होते आणि याही वर्षी आता जी फायनल होणार आहे त्याच्यामध्ये देखील बालवीर आहेत. तर हे प्रो गोविंदा येऊ घातलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने आपण पाहतो त्याविषयी काय म्हणाल? आज प्रो गोविंदा महाराष्ट्र राज्य सरकार आणि दहीहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातून ही संकल्पना आलेली आहे आणि आम्हाला सुद्धा स्वप्नवत होतं की हा खेळ म्हणून येण्यासाठी बऱ्याच वर्षापासून काही संघांची, काही टीमची, त्याचबरोबर दहीहंडी समन्वय समितीची ज्यावेळी कोर्टामध्ये हा सण होता, आपला उत्सव होता, त्याला खेळामध्ये रूपांतर करून तो खेळ म्हणून आल्यानंतर त्याचे नियम, त्याची नियमावली बनवणं हे खूप मोठं आव्हान होतं आणि हे आव्हान पेलण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार, क्रीडा खात्याचे अधिकारी आणि दहीहंडी समन्वय समिती यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. आणि हा जो प्रो गोविंदा डोम स्टेडियम मध्ये जो होतोय, खरंच आम्ही त्याच्यात 14 संघांमध्ये सहभागी झालो. हा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये सहभागी झालेले 14 संघ कोणते, तर नक्कीच प्रो गोविंदा जो पहिला खेळ होतोय, स्पोर्ट्स होते, जो इव्हेंट होते, त्याच्यामध्ये इतिहासामध्ये 14 संघांमध्ये बालवीर गोविंदा पथक चेंबूर या टीमची नोंद होते. हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे. तर
एक प्रशिक्षक म्हणून खूप सारी आव्हानं असतात, कारण एक गोविंदा असा आहे, दहीहंडी असं आहे की 1 वर्षानेच येते. म्हणजे एका वर्षामध्ये त्या गोविंदाचं वय वाढतं, त्या गोविंदाचं वजन वाढतं, त्या गोविंदाची उंची वाढते. परंतु हे सगळं प्रशिक्षक म्हणून तुम्ही कसं मॅनेज करता? कारण कधी कधी असं होत असेल, शिडीचा थरातला शिडीला, एक खालच्या थराला, हे सगळं सातत्याने होते. कशा प्रकारे प्रशिक्षक म्हणून त्याच्याकडे तुम्ही पाहता किंवा मॅनेज करता? सर, आता आपण उत्तम क्रिकेटर आहात, क्रिकेटरचे समालोचक आहात. क्रिकेटमध्ये जो गेम आहे, कबड्डीमध्ये जसा गेम आहे की आपल्याकडे संघ खेळताना आपल्याला 4 बॉलर घेऊन खेळत असताना 2 आपल्याकडे असे बॉलर आणि बॅट्समॅन लागतात की अष्टपैलू खेळाडू 4 लागतात. ते 4 अष्टपैलूच्याच जीवावरती आपल्याला पुढे एखादी टर्निंग पॉईंट मॅचचा होतो की तो कुठेतरी करत असतो, तो युवराज सिंग करतो. तसे आमच्याकडे पण दहीहंडीमध्ये पण असे 12 ते 15 16 प्लेअर ठेवायला लागतात की जेणेकरून त्यांच्यामुळे प्रॅक्टिस बंद राहता कामा नये. त्या प्लेयर्सला प्लेअर उभा करायचे आणि प्रॅक्टिस चालू करायची. आज सुद्धा प्रॅक्टिसमध्ये आमचे 12 ते 13 प्लेअर कमी आहेत, प्रॅक्टिस थांबलेली नाही, प्रॅक्टिस चालू आहे. जर आपल्याला हा खेळ खेळायचा आहे तर खेळाडूंसाठी सर्वात महत्वाचं आहे की याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला जाणता आलं पाहिजे. मैदानात आल्यानंतर आज जबाबदाऱ्या भरपूर आहेत, कामाच्या जबाबदाऱ्या आहेत, कॉलेज आहे, उद्या सबमिशन आहे, ते उद्या बॉसचं ऐकायचंय, रात्रभर प्रॅक्टिस करायची, सकाळी कामावर जाताना ट्रेनमध्ये झोप काढायची. खूप आव्हानं या बालगोपाळांना सहन करावी लागतात. त्यातनं थकून भागून हा गोविंद आल्यानंतर या मैदानावर पहिला त्याला एक मताने, एक विचाराने त्याला उत्साहामध्ये जवळ आणण्यासाठी पहिलं मोटिवेशन करावं लागतं, थोडंसं वॉर्मअप करायला लागतो, फिटनेस आणावं लागतो, त्याच्या मनामध्ये काय चाललंय ते पहिलं जाणून घ्यायला लागतो. एखादा गोविंदा जर मनातच तयार नसेल तर आपण किती केलं तरी तो उभा राहू शकत नाही. त्याला पहिले इथून उभा करावं लागतं, मग तो एक तर आणखी जास्त घेतो. सर, क्या बात आहे. त्याचबरोबरीने खूप छान, म्हणजे खूप छान माहिती मिळाली. आणि बालवीर आणि सर, गुरव सर, तुमच्याकडे देखील सगळी आशेने पाहत आहेत. जे नवीन गोविंदा पथकं निर्माण होतात किंवा नवीन गोविंदा आहेत, त्यांच्यासाठी बालवीरच्या वतीने आणि तुमच्या वतीने काय संदेश असेल? सर, नवीन गोविंदा पथक, आपल्या चेंबूर मधली जेवढी गोविंदा पथक आहेत, मला आवड आहे, आपण आवडीने त्या संघाकडे जातो आणि त्यांच्या बारकावे बघायची. एखाद्या छोट्या गोविंदामध्ये पण चांगले टेक्निक्स मिळतात. जसं गल्लीतल्या क्रिकेटमध्ये पण काहीतरी चांगले स्पेल टाकणार असेल तर त्याची बॉलिंगची ऍक्शन पण काहीतरी नवीन बघायला मिळते. तसं काही छोट्या गोविंदांमध्ये पण बघायला मिळतं. आणि त्यांच्या काही चुका आहेत तर आपण दाखवलं की त्यांची इंजुरी नाही होणार. आणि एखादा थर जास्त लावायचा असेल तर त्यातला उणिवा काय आहे तर त्याच्यामध्ये थोडासा बदल कसा करायचा हे जर आपण सांगितलं आणि ते ऐकतात, आपल्याला रिस्पेक्ट देतात, त्याचा आमच्यासाठी भरपूर आहे. कारण की खेळ हा वाढला पाहिजे आणि खेळामध्ये जेवढं आपल्याला माहिती आहे ते आपण दिल्याने आम्हाला काय कमी होणार नाही. पण बरोबरीचे गोविंदा आणखी एक थर वरती आले तर नक्कीच चेंबूरमध्ये दुसरा 7 थर लावणारा, 8 थर लावणारा गोविंदा जर उभा राहिला तर नक्कीच बालवीर त्यावेळी 9 थराचा प्रयत्न करेल. सर, नक्कीच. तर मराठमोळा सण आहे, मराठी संस्कृती आपल्याला जपायची आणि ती जपायची असताना जर पाहिलं तर हा दहीहंडी उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो. आणि एक प्रामाणिक प्रयत्न की आपल्या या सणाची माहिती, बऱ्याच जणांना हे प्रॅक्टिस कशी चालते हे माहीतच नसतं, परंतु ग्राउंड लेवलला येऊन देण्याचा प्रयत्न याच्या स्पोर्टच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आपल्या सर्वांना देखील आमच्याकडून प्रो गोविंदासाठी देखील शुभेच्छा असतील आणि दहीकाला उत्सवासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सर्वांना. आणखीन 2 मिनिटं आपली घेतो. याचबरोबर आम्हाला सहकार्य करणारे आज गेली 25 वर्ष सहकार्य करतायत, बरेचसे जर आम्हाला सहकार्य करतायत. आर्थिक पाठबळ असल्याशिवाय हा गोविंदा निघत नाही. ज्यांनी आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते सर्व सहकार्य करणाऱ्या जेवढे काही कंपन्या असतील, ठराविक आयोजक असतील, स्पॉन्सर्स असतील, त्याच्याच बरोबर आमचे स्थानिक नगरसेवक आहेत, अनिल पाटणकर आहेत, बरेचसे आहेत सहकारी आमचे, त्यांचं योगदान असतं. आणि आमच्या मंडळाचे संचालक श्री शंकरराव साळवी साहेब जे सातत्याने आमच्यावरती कृपादृष्टी त्यांची असते, त्यांचा मोठा आधार आम्हाला आहे. म्हणून आज एवढे बालगोपाळ एकोप्याने या ठिकाणी आहेत. जे आम्हाला छोटं मोठं सहकार्य करतात त्या सर्व सहकार्य करणाऱ्या, आमच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व टीमचं मी या ठिकाणी बालवीर गोविंदा पथकाकडनं देखील आभार मानतो. कारण की त्यांचा सिंहाचा वाटा आमच्यासाठी आहे, म्हणून हा गोविंदा उभा आहे. धन्यवाद सर. खूप छान, खूप छान.
बालवीर गोविंद पथकातील मनोजजी गुरव आपल्या बरोबरीने आहेत, कारण बालवीरचा इतिहास आपण तर जाणून घेतला, परंतु मनोजजी बालवीरच्या काही आठवणी आणि त्याच बरोबरीने हा जो गोविंद आहे, हा सण आहे त्याविषयी, आणि आज या ठिकाणी ज्या पद्धतीने सराव चालू असतो सातत्याने, आज चेंबूरची शान किंवा एक मुंबईतील महत्वाचं मंडळ म्हणून बालवीर पुढे येत आहे, काय म्हणाल त्याविषयी? बालवीर जे गोविंदा पथक आहे, पूर्वी आम्ही घाटले गावात 1998 मध्ये आम्ही एकत्र सगळे आलो आणि घाटले गावात टोटली 22 ते 23 गोविंदा होते. पण त्यापैकी आम्ही काही निवडक गोविंदा आम्ही एकत्र विचार केला की नाही, आपल्याला एक असं ध्येय असायचं की जेणेकरून आपलं चेंबूरचं नाव वरती आलं पाहिजे. मग आम्ही 3-4 गोविंद पथक एकत्र आलो आणि तरी आम्ही ज्यावेळेस आम्हाला प्रॅक्टिसला जागा नव्हती, तुम्ही आदर्श शाळा म्हणून एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये तितकं असून आम्ही प्रॅक्टिस करायचो. त्यावेळेस आम्ही 1998 मध्ये पहिल्यांदा 6 थर लावले. 6 थर नंतर आम्ही 2000 मध्ये आम्ही वनवैभवची जी हांडी आम्ही पहिल्यांदा फोडली, 1 लाखाचं प्राइस होतं तिकडे. त्यानंतर आम्हाला जो जोश आल्यानंतर आम्ही टाकली ठाणा पाहिला नव्हता, आणि ठाण्यामध्ये जे प्रोफेशनल गोविंद जे आहेत ते आम्ही अजूनपर्यंत ऐकून होतो पण पाहिले नव्हते कधी. पण जे आमचे कोच जे आहेत संदीप गुरव यांनी आम्हाला ठाणा दाखवला. ठाण्यानंतर आम्ही गेल्यानंतर मग पहिलाच वेळ भेटला आम्हाला आनंद दिघे साहेबांची हांडी फोडण्याचा, आणि त्यावेळेस आमच्या कॉम्पिटिशन म्हणजे काय आम्हाला माहित नव्हतं, आणि तेव्हा पाहिलं आम्ही कॉम्पिटिशन. त्यावेळेस आमच्या अगोदर जी उमर खाडी आणि त्या व्यक्तीचा एवढी कमी पडला, छोटासा एक मला वाटतं 2 ते 3 सेंटीमीटर कमी पडलं. त्यानंतर आम्हाला संधी मिळाली, आणि आमची जी हांडी होती दहीहंडी, जे प्रशिक्षक आमचे संदीप गुरव यांनी जो असा मानवी बनवणार असला होता ना की दाखवले छोटे दाखवले, आणि ज्यावेळेस हांडी आली त्यावेळेस मोठा थर उभा केला. आणि त्यावेळेस मी 6व्या थरावरती, माझ्यावरती जो योगेश म्हणून मुलगा होता तो हांडीच्या कमीत कमी 4 फूट उंच गेला, आणि ती हांडी आम्ही 45 फुटावरती हांडी फोडली ती, जी 2003 मध्ये. म्हणजे त्यावेळेला हंड्या फोडल्या जायच्या, हे सलामी प्रकार त्यानंतर चालू झाला. पूर्वी बऱ्याचदा असं व्हायचं हात नाही पोचला, कदाचित हंडी थोडीशी बाजूला लागली आणि हात थोडासा बाजूला गेला तरी उतरायला लागायचं, त्यावेळेला फोडण्याचीच पद्धत होती. आता जी पद्धत बदलली जाते त्याविषयी देखील काय म्हणाल, आणि किंवा आता प्रो गोविंद आला? मला एक फक्त एक हसण्यासारखी एक गोष्ट झाली होती आमच्या गोविंदाबद्दल. आम्ही वाशीला ज्यावेळेस हांडी फोडायला गेलो, आणि त्यावेळेस ना ती हांडीचा त्या समोरची जी जनकोणी जे सजावट केली होती हांडीची, पूर्ण दिवसभराचा त्यांनी सेटअप केला होता. आणि ती हांडी होती 8 थराला हांडी होती. आम्हाला सांगितलं तुमच्याकडे फुटणार नाही हांडी, आणि आम्हाला चॅलेंज केलं. त्यावेळेस आम्ही बोललो तर फोडूया का हांडी, तर आम्ही बोललो चला फोडूया, आणि ती हांडी आम्ही एका क्षणामध्ये फोडून टाकली. त्यानंतर जो पूर्ण दिवसभर सेटअप लावला होता त्या लोकांनी 5 मिनिटांमध्ये बंद केला. त्यावेळेस ते असं झालं की त्या लोकांनी सांगितलं आम्ही हांडी फोडायला, असं झालं की हांडी आम्हाला मिळालेली 51,000 रुपये आम्हाला कॅश प्राइज मिळालेली. अशा खूप साऱ्या आठवणी तुमच्या नक्कीच असतील, किंवा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण ज्या पद्धतीने बालवीरचं नाव आता आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामवंत गोविंदा म्हणून होतोय. तुम्ही सगळे देखील जोडल्या गेलात, काही चांगल्या गोष्टी, काही आठवणी देखील ऐकायला मिळाल्या. त्यामुळे बालवीर साठी, या प्रो गोविंदासाठी सुद्धा, आणि मुख्य
गोकुळाष्टमी आणि दहीकाला उत्सवासाठी देखील बालवीरला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. बोल बजरंग बली की जय. साईनाथ महाराज की जय. जागे वाले की जय. यलकोर यलकोर जय मल्हार. जय राजामाता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाहिगुरु जी की जय. गावदेवी माते की जय.